नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, हीच स्वामी चरणी प्रार्थना. मित्रांनो, षष्ठीला एकादशी 2024. आज आहे षष्ठीला एकादशी. सनातन धर्मात माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला षष्ठीला एकादशीचे व्रत केले जाते. पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी 5 फरवरीला संध्याकाळी 5:24 पासून सुरू होईल आणि 6 फरवरीला संध्याकाळी 4:07 पर्यंत चालेल. उदय तिथी अनुसार 6 फरवरीचे व्रत मंगळवार 6 फरवरी रोजी पाळण्यात येणार आहे. ह्या दिवशी भगवान विष्णूची व्रत पूजा आणि तेळाचे दान केल्याने मनुष्याला सर्व सुखांची प्राप्ती होते. षष्ठीला एकादशीचे महत्त्व. तर मित्रांनो, आता जाणून घेऊया षष्ठीला एकादशीचे महत्त्व काय आहे. शास्त्रानुसार ह्या एकादशीचे महत्त्व श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगताना म्हणतात, हे महामानव, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी षष्ठीला किंवा पाप हारिणी या नावाने प्रसिद्ध आहे, जो सर्व पापांचा नाश करणारा आहे. या दिवशी तिळापासून बनवलेले पदार्थ किंवा तीळ भरलेले भांडे दान केल्याने अनंत आशीर्वाद मिळतील. तीळ पेरल्याने जितका फायदा निघतात, 1000 वर्ष दान करण्याचा व्यक्तीचा स्वर्गात सन्मान होतो, असा उल्लेख पद्मपुराणात आहे. षष्ठी एकादशीचे व्रत केल्याने माणसाची आध्यात्मिक प्रगती होते आणि सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. कन्यादान, हजारो वर्षांचं तपस्येने आणि सोने दान केल्याने जे पुण्य मिळेल ते त्याहून अधिक फळ षष्ठीला एकादशीच्या व्रताने माणसाला मिळते. या व्रतामुळे कुटुंबाचा विकास होते आणि मृत्यूनंतर भक्ताला विष्णू लोकांची प्राप्ती होते. पौराणिक आणि धार्मिक कथांनुसार प्राचीन काळी एक विधवा ब्राह्मण पृथ्वीवर राहत होता. तिची भगवान विष्णूंवर अतूट भक्ती होती आणि तिचे सर्व व्रत पाळायचे आणि त्यांची भक्ती भावनाने पूजा करायची. परंतु ब्राह्मणाने कधीही कोणालाही अन्नदान केलं नाही. एका दिवशी भगवान विष्णू स्वतः ब्राह्मणाकडे तिचे कल्याणासाठी भिक्षा मागण्यासाठी गेले. तेव्हा ब्राह्मणाने मातीचा एक गोळा उचलून भगवान विष्णूच्या हातात दिला. ते द्रव्य घेऊन भगवान विष्णू आपल्या निवासस्थानी वैकुंठाला परतले. काही काळानंतर त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आणि ते वैकुंठ धामाला पोहोचले. तिथे ब्राह्मणाला एक झोपडी आणि आंब्याचं झाड सापडलं. रिकामी झोपडी पाहून ब्राह्मण अत्यंत निराश झाला आणि भगवान विष्णूंकडे गेला आणि विचारलं, भगवान, मी आयुष्यभर तुझी पूजा केली आहे. मी पृथ्वीवर एक धार्मिक स्त्री होती, मग मला ही रिकामी झोपडी का मिळाली? भगवान विष्णूंनी त्या ब्राह्मणाला उत्तर दिलं की तू आयुष्यात कधीही अन्नदान केलं नाहीस, म्हणूनच तुला ही रिकामी झोपडी मिळाली आहे. तेव्हा ब्राह्मणाला तिची चूक लक्षात आली आणि त्याने उपाय विचारला. भगवान विष्णूने सांगितले की जेव्हा देवता तुम्हाला भेटायला येतात तेव्हा तुम्ही दार उघडावे. जेव्हा ते तुम्हाला षष्ठीला एकादशीच्या व्रताचे नियम सांगतात. त्या ब्राह्मण स्त्रीने तेच केलं आणि षष्ठीला एकादशीचे व्रत केले. या व्रताने प्रभावामुळे त्या ब्राह्मण स्त्रीची झोपडी अन्न आणि पैशांनी भरून गेली. त्यामुळे षष्ठीला एकादशीच्या दिवशी अन्नदान करणे अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते. मित्रांनो, ह्या दिवशी षष्ठीला एकादशीला भगवान विष्णूंना कसं प्रसन्न करावे जाणून घ्या. या दिवशी काय करावे आणि काय नाही करावे. आता मित्रांनो, ह्या दिवशी आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तिळाचे काही थेंब मिसळायचे आणि नंतर ओम नमः भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा उच्चार करताना स्नान करा. असं केल्याने सुख आणि सौभाग्य प्राप्त होते आणि आध्यात्मिक ऊर्जा विकसित होते. दुसरं, षष्ठीला एकादशीच्या दिवशी उपवास करणे प्रत्येकासाठी तिळाचा तेलाने मालिश करणे खूप शुभ आहे. असं केल्याने शरीर निरोगी होते आणि थंडीमुळे होणारे विकार बरे होतात. तिसरं, ह्या दिवशी तिलोदक केले जाते, म्हणजे पंचामृत तीळ मिसळून भगवान विष्णूंचे स्नान केले जाते, ज्यामुळे अशुभ दूर होते. तसेच ह्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पूर्वजनांना तीळ मिसळलेले पाणी अर्पण केल्यास त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. चौथा, शास्त्रानुसार तीळ घालून हवन करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी हवन करण्यापूर्वी गाईच्या तुपान
काळे तीळ मिसळावे आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा उच्चार करताना हवन करावे. असं केल्याने आनंद होईल, आर्थिक अडचणी दूर होतात, समस्या दूर होतात आणि समृद्धी येते. पांढऱ्या तिळाने लक्ष्मी किंवा श्रीसूक्ताचे हवन केल्यास लक्ष्मी देवीची कृपा लवकर होते. 5. ह्या दिवशी तिळाचे दान करण्याने स्वर्गाची प्राप्ती होते असे शास्त्रात उल्लेख आहे. एकादशीच्या दिवशी जितक्या तिळाचे दान केले जाते तितकी पापे नष्ट होतात आणि तितक्याच वर्षापर्यंत स्वर्गात स्थान मिळते असं मानले जाते. काळ्या तिळाचे दान केल्याने शनिदोष शांत होतो. 6. या दिवशी तीळ असलेले अन्न तयार करा आणि संध्याकाळी ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अर्पण करा. तसेच तिळापासून बनवलेले वस्तू गरीब आणि गरजूंना खायला द्या. याशिवाय उपास करण्याला व्यक्तीने तीळ असलेली फळेही खावीत. असे केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. आता मित्रांनो, ह्या दिवशी आपल्याला काय करू नये तर जाणून घेऊया. तांदूळ, कांदा, लसूण, तामसिक पदार्थ अजिबात वापरू नका. वासना, क्रोध, लाभ आणि अशक्तीचा अहंकारापासून दूर राहा. कुटुंबात भांडणे होऊ देऊ नका. षष्टीला व्रतामध्ये खोटे बोलू नये आणि ज्येष्ठांचा अनादर करू नये. कोणाचे खोटे खायला देऊ नका आणि कोणाला खोटे बोलू नका. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, बाजूचे बेल आयकॉनलाही क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ ऐकायला मिळतील. चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.